प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश झालाय। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे। तर प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही ह्या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्यासोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। त्यामुळे प्रज्ञा सातव यांचा भाजपात हा प्रवेश झालेला आहे। भाजपा प्रलोभन देऊन फोडाफोडी करते। प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावर नाना पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर भाजपा प्रलोभन देऊन फोडाफोडी करते असं नाना पटोले म्हणाले। काय प्रलोभन दिलं? कारण की प्रलोभन देऊन ज्या पद्धतीनं भाजप दुसऱ्या पक्षांना फोडते आहे, तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला मला नेमके माहिती कळेलच, त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ। बीजेपीने काय प्रलोभन दिलं? कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन, कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, त्याला लोकशाही मान्य नाही, असं या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे।